जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती। दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना पूर्ती। जय देव रत्नखचित फरा तुझ गौरी कुमरा। चंदनाची ओटी कुमकुम केशरा। हिरे जडित मुकुट शोभतो बरा। झुणझुणती नूपुरे चरणी घागरिया। जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती। दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना पूर्ती। जय देव लंबोदर पीतांबर फणीवर बंधना। सरळ सोंड वक्र तुंड त्रिनयना। दास रामाचा वाटपा हे सदना। संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना। जय देव जय मंगलमूर्ती श्री मंगलमूर्ती। मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना पूर्ती। जय देव त्रिभुवनी अवतार त्रैलोक्य राणा। नेती शब्द नैले हनुमान। सुरवर मुनिवर योगी समाधिले ध्यान। जय देव जय श्री गुरुदत्ता हो स्वामी अवधूता। आरती ओवाळीता हरली भवचिंता। जय देव कार्य अभ्यंतरी तू एक दत्त। अभाग्यासी कैसी न कळे ही मात। पराही परतरी कैसा हा हेत। जन्म मरणाचा फेरा हंत। जय देव जय श्री गुरुदत्ता हो स्वामी अवधूता। आरती ओवाळीता हरली भवचिंता। जय देव दत्त धनुनिया उभा ठाकला। सद्भावे साष्टांगे प्रणिपाद केला। प्रसन्न होऊनिया आशीर्वाद दिदला। जन्म मरणाचा फेरा वाचविला। जय देव जय श्री गुरुदत्ता हो स्वामी अवधूता। आरती ओवाळीता हरली भवचिंता। जय देव दत्त ऐसे लागले ध्यान। हारपले मन झाले उन्मन। ऋतुपणाची झाली बोलबण। एका जनार्दनी श्री दत्त ध्यान। जय देव जय श्री गुरुदत्ता हो स्वामी अवधूता। आरती ओवाळीता हरली भवचिंता। जय देव श्रीराम जय राम जय राम। श्रीराम जय राम जय राम। आरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम। आरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम। रत्न जडिता माणिक वर्णू काय मुगुटी। रत्न जडिता माणिक वर्णू काय मुगुटी। आरती ओवाळू 14 भुवनचे पती राम। श्रीराम जय राम जय राम। श्रीराम जय राम जय राम। आरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम। आरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम। कनकाचे चाप करी धनुष्य बाण। कनकाचे चाप करी धनुष्य बाण। मारुती पुढा उभा जोडून। श्रीराम जय राम जय राम। श्रीराम जय राम जय राम। आरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम। आरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम। भरत शत्रुघ्न दोघे चामरवारीती। दोघे चामरवारीती। सिंहाळोनी देव पुष्पवृष्टी करीती। राम श्रीराम जय राम जय राम। श्रीराम जय राम जय राम। आरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम। आरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम।
विष्णुदास नाम म्हणे मागणे हेची, विष्णुदास नाम म्हणे मागणे हेची, अखंडित सेवा घडो रामचंद्राची। श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम। आरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम, आरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम। करुणावतारं संसार सारं भुजेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सैतन्यमान्। कन्दारमाला कृतालकाय कपालमाला शिवशेखराय दिव्यांबराय च दिगंबराय नमः शिवाय च नमः शिवाय। कर्पूरनीराञ्जन दीपं समर्पयामि। पटांगणवंदीन चरण डोळ्यांनी पाहिन रूप तुझे, प्रेमे आलिंगिन आनंदे पूजिन भावे ओवाळीन म्हणे नमा। त्वमेव माता पिता त्वमेव, त्वमेव बंधुः सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देव देव। कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृति स्वभाव करोमि यज्ञं सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि। अच्युतं केशवं राम नारायणं कृष्ण दामोदरं वासुदेवं भज, श्रीधरं माधवं गोपिका वल्लभं जानकी नायकं। हरे 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 कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। यजन्त देवास्थानि धर्माणि प्रथमान्यासन्, ते हनाकं महिमानस्य चन्द्र यत्र पूर्वे साध्या सन्ति देवाः। ॐ राजाधिराजाय प्रसीदसाधिने, नमो वयं वै श्रवणाय कुर्महे, समे कामान् कामकामाय मह्यं कामेश्वरो वै शरणो ददातु। वेदाय वै श्रवणाय महाराजाय नमः। ॐ स्वस्ति साम्राज्यं राजं महाराजमाधिपत्यमयं समन्तपर्यायी स्यात् सार्वभौम सार्वायुषान्तादापरार्धात् पृथिव्यै समुद्रपर्यन्ताया एकराळिति तदप्येष श्लोकोऽभिगीतो मरुतः परिवेष्टारो मरुतस्यावसंगृहे आवीक्षितस्य कामः प्रे विश्वे देवाः सभासद इति। ॐ एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्।
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा। या ठिकाणी पूजित अक्षदांचा कलश हा देशभरातल्या सगळ्या वस्तीतल्या मंदिरांमध्ये पाठवण्याचं निश्चित झालं। नागपुरामध्ये पहिल्यांदा तो पोद्दारेश्वर राम मंदिरामध्ये आला। पोद्दारेश्वर राम मंदिरामधून या भागासाठी इथल्या आपल्या राम मंदिरामध्ये आला। इथून वेगवेगळ्या मंदिरांमधून भागातल्या प्रवास करत पुन्हा राम मंदिरमध्ये आला आणि तिथून मग आपल्या या दत्त मंदिरामध्ये 17 तारखेला या ठिकाणी आला। 17 तारखेला राम जानकी विवाहाचा मुहूर्त होता आणि त्या मुहूर्ताच्या दिवशी या ठिकाणी हा कलश या ठिकाणी आलेला आहे। आणि ज्या दिवशी आला त्या दिवशीपासून संध्याकाळी या ठिकाणी एक कार्यक्रम आरतीचा आणि त्या आरतीच्या आधी रामरक्षा म्हणणं, श्रीरामनामाचा जप करणं आणि त्यानंतर हनुमान चालीसा म्हणणं अशा प्रकारचा एक उपक्रम या मंदिरामध्ये रोज सातत्याने चालत असतो। या कलशाच्या माध्यमातून ज्या अक्षदा आल्या आहेत त्या 1 तारखेपासून तर पुढील 15 तारखेपर्यंत या शिवाजीनगरातल्या प्रत्येक घरी जाऊन ह्या अक्षदा ह्या दिल्या जाणार आहेत। या त्या मंदिराचं निमंत्रण आहे की केव्हा तरी इथल्या हिंदू समाजातल्या प्रत्येक माणसांनी श्रीराम मंदिराच्या दर्शनाला अयोध्येला जावं याचं निमंत्रण घेऊन ह्या अक्षदा सर्व लोकांच्या घरी जाणार आहेत। आणि त्याचसोबत याच मंदिरामध्ये 22 तारखेला एक मोठा कार्यक्रम सकाळी 10 वाजतापासून तर 1 वाजेपर्यंत या ठिकाणी होणार आहे की ज्यामध्ये अयोध्येला जो कार्यक्रम चालेल त्याचं आपण LED टीव्हीवर आणि प्रक्षेपण करू। सर्व लोकांना तो कार्यक्रमही दाखवू म्हणजे तो कार्यक्रमही पाहता येईल। त्या ठिकाणी रामरक्षेचा 11 वेळा आपण जप देखील करू, हनुमान चालीसा देखील म्हणू आणि एक ऊर्जा जागृत करत आणि त्या ठिकाणचा तो कार्यक्रम निश्चितपणाने शिवाजीनगरातली सर्व जनता ही या ठिकाणी साजरा करेल असा मला पूर्ण विश्वास आहे। रामरायाच्या आशीर्वादाने हा कार्यक्रम निश्चितपणाने चांगला आणि अतिशय स्तुत्य असा कार्यक्रम होणार आहे। नमस्कार।